तुम्हाला पण काहीतरी वेगळं खायचं आहे का? तर चला आपण आज काहीतरी वेगळं बनवूया. तर इथे मी 7 ते 8 ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या धुवून घ्यायच्या आणि कपड्याने कोरड्या करायच्या. आता आपल्याला मिरचीचं पुढचं देठ काढून घ्यायचं आहे आणि आपण जशी भेंडी कापतो तशा पद्धतीने आपल्याला याचे गोल असे काप करून घ्यायचे आहे. आता ह्या सर्व मिरच्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. 2 छोट्या साईजचे कांदे उभे पातळ असे कापून घेतलेले आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या. थोडीशी कोथिंबीर टाकायची. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा इतका लाल मसाला टाकून घ्यायचा आहे. पाव चमच्याला कमी हळद टाकून घ्यायची आहे. आता इथे मी पाव चमचा इतके जिरे टाकलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावर या पद्धतीने चोळून टाकायचा आहे. आता याच्यामध्ये अर्धा कप इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि पाव कप इतकं आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर भजे हे छान कुरकुरीत होतील. तर आता आपल्याला आधी हे पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे पीठ पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला हे मिक्स करायचं आहे. जरी हे मिरचीचे भजे असले तरी ह्या मिरच्या ह्या अजिबात तिखट नसतात आणि त्या तळल्यावर छान अशा कुरकुरीत लागतात. तर अशा पद्धतीने पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही ठेवायचं. तर आता आपण हे तेल गरम झाले की तेलामध्ये भजे सोडून घेऊया. मिरचीचे भजे तर तुम्ही बऱ्याचदा खाल्लेले असतील, पण एकदा अशा पद्धतीने मिरच्या कापून तुम्ही भजे बनवून बघा. खूप छान लागतात आणि खूप कुरकुरीत देखील होतात. जरा देखील तिखट लागत नाही. तर आता दोन्ही साईडने आपल्याला हे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि छान असे आपले हे कुरकुरीत भजे तयार झालेले आहे. माझ्या चॅनलवर नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी दाखवलेल्या असतात. तर तुम्ही त्या देखील नक्की बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.